आपल्या किसान हायस्कूल नडगाव या शाळेतील इयत्ता 10वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ। मित्रांनो, ज्या शाळेमध्ये आपण इयत्ता 5वी ते 10वीचं शिक्षण घेतलं किंवा इयत्ता 8वी ते 10वीचं शिक्षण घेतलं, त्या शाळेला आज आपण खऱ्या अर्थाने निरोप देत आहोत। यांचा मी या ठिकाणी पहिल्यांदा परिचय करून देतोय। त्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर राज अंकुश सोष्टे, प्राध्यापक आणि माजी प्रभारी प्राचार्य, नागरिक शिक्षण संस्थेचे वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, ताडदेव, मुंबई। सरांचं मूळ गाव आहे मुक्काम पोस्ट वेहळोली, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे। सरांचं शिक्षण MCOM, UGC सेट, MPhil, GDCA, PhD FM, PhD HE, LLB, MBA, डिप्लोमा इन लीडरशिप स्किल, डिलीट, अमेरिका विद्यापीठ, पोस्टल डॉक्टरल फेलोशिप, अमेरिका विद्यापीठ, हे सरांचं आतापर्यंतचं शिक्षण आहे। सध्याची सरांची जी व्यवसाय स्थिती आहे PhD गाईड, मुंबई विद्यापीठ, त्यानंतर प्रमुख पदव्युत्तर विभाग, प्रमुख PhD रिसर्च सेंटर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा, मुंबई। सरांचा शैक्षणिक अनुभव आहे अध्यापनाचा 20 वर्ष। सरांच्या मार्गदर्शनाखाली 2 विद्यार्थ्यांनी PhD मिळवलेली आहे आणि सध्या 6 विद्यार्थी त्यांच्याकडे PhDचं मार्गदर्शन घेत आहेत। लेखन आतापर्यंत सरांनी 115 सूक्ष्म संशोधन प्रबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केलेले आहेत। 14 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे आणि 2 पेटंट प्रकाशित। पुरस्कार राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थान यांचा 2024चा पुरस्कार, त्याचबरोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कार व इतर काही पुरस्कार सरांना आतापर्यंत मिळालेले आहेत। असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्या समवेत आहे। शालेचा आले भरणे अडोले, शालेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, स्मरणाच्या पुस्तकातील पाने। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार। आज आमचा निरोप समारंभ या भावूक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होताना मीही भावूक झाले आहे। या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड आठवणी घेऊन आम्ही बाहेर पडणार आहोत। ही आदर्श शाळा कायम आमच्या जीवनाचा एक भाग असणार आहे। ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल ठेवले, आज तोही दिवस माझ्या मनात ताजा आहे। मला अनेक प्रसंगी मित्रमैत्रिणींनी मदत केली, तसेच आज आम्ही जे काही केवळ आहोत ते फक्त आमच्या शिक्षकांमुळे। आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे। या शाळेतील सर्व शिक्षकांनी चांगली शिकवण दिली, त्यांचे आम्ही सदैव अनुसरण करू। भविष्यात ही चांगली आम्ही वाटचाल करू। एवढे बोलून मी 2 शब्द संपवते। धन्यवाद।
कळलेच नाही मला। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवरांचे, गुरुजनांचे तसंच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींचे सर्वांना माझा नमस्कार। आज आमचा निरोप समारंभ या भावूक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होताना मीही भावनिक झाले आहे। या शाळेने आम्हाला खूप काही दिले। या शाळेत बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड आठवणी घेऊन मी बाहेर पडत आहे। ही आदर्श शाळा आमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असणार आहे। ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले तो दिवस आजही माझ्या मनात ताजा आहे। आपल्या शाळेतील शिक्षकांनी आपली फक्त अक्षरांचीच ओळख करून दिली नाही, तर ज्ञानाचे तहाने त्यांनी आपल्याला रुजवले। विद्यार्थी हे पाण्यासारखे असतात, तर शिक्षक हे पुलासारखे असतात। प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पाणी जातं, पण पूल मात्र तिथेच राहतो। बघता बघता आमच्या शालेय जीवनाची वर्षे एक अचानक आलेल्या वादळाप्रमाणे केव्हा निघून गेली हे कळलं देखील नाही। हे वादळ खूप दूर निघून गेलं। या वादळाने जरी आपल्याला शालेय जीवनाची वर्षे सोबत गेली असली तरी ते वादळ एक गोष्ट कधीच सोबत घेऊन जाऊ शकत नाही, आणि ते म्हणजे आठवण। होय, केवळ आठवणच आता शिल्लक राहिल्या आहेत। ते म्हणतात ना, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी। येथून दूर जाताना डोळे भरून आले, येथून दूर जाताना का दुःख झाले। वेळ ही थांबून जावी असं का घडत नाही, येथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही। जर कळत नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा असेल। आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना, आज तुमच्यासमोर एक शाळेच्या वटवृक्षाखाली एक पक्षी इथे निरोप देण्यासाठी तुम्हाला उभा आहे। आज फक्त माझ्यासाठीच नाही, तर माझ्यासोबत शिकणाऱ्या प्रत्येक मैत्रिणीचा आज भावूक दिवस आहे। कदाचित यानंतर आपली सर्वांची अशा पद्धतीने भेट होणार नाही, कारण आज नंतर प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आणि काही जण जॉब करण्यासाठी खूप लांब निघून जातील। आज कदाचित आपली ही शेवटची भेट असेल। फक्त सोबत राहतील त्या फक्त आपल्या गोड, कडू आणि शरारती आठवणी। मलाच असे का वाटत आहे मला माहीत नाही, पण आज काहीतरी आयुष्यातून खूप काही सुटत आहे असे वाटत आहे। काहीतरी नसून खूप काही आयुष्यातून सुटून चाललेले आहे असं मला वाटत आहे। अजूनही मला तो शाळेचा पहिला दिवस आठवतो, ज्या दिवशी मी खूप शांत बसले होते। आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्या दिवशीसुद्धा डोळ्यात भय आणि अश्रू होते, आणि आजसुद्धा डोळ्यात अश्रू आहेत। पण ते अश्रू यासाठी आहेत की मी तुम्हा सर्वांसोबत जो घालवलेला वेळ आहे तो पुन्हा येणार नाही, यासाठी खूप वाईट वाटत आहे। आणि माझ्या आयुष्यात माझे आईवडील आणि दुसरे तुम्ही सर्वजण, ज्यांना मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही। वाटलं नव्हतं कधी मला निरोप तुम्हा सर्वांचा घ्यावा लागेल, वाटलं नव्हतं कधी मला निरोप तुम्हा सर्वांचा घ्यावा लागेल। पंखात भरलेल्या विचारबलाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल, पंखात भरलेल्या विचारबलाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल। आज माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची हीच अवस्था आहे की डोळ्यात अनेक मागील आठवणी तरळत आहेत। शिल्पकार दगडापासून शिल्प घडवतो, शिल्पकार दगडापासून सुंदर शिल्प घडवतो, तसेच प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले। सुरवंटांचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भरारा मारू। नवे जग, नवी आशा, शोध घेण्याची जबर मनीषा। याच शाळेने दिले आम्हाला वळण, त्यावर चढवू यशाची चढण। अशा प्रकारे या शाळेने आम्हाला फक्त पुस्तकांचे ज्ञान नाही दिले, तर आयुष्याचे ज्ञानसुद्धा दिले। या शाळेमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल ही मला खात्री आहे। आणि कळत नकळत काही माझ्याकडून चुका झाल्या असतील तर क्षमा करा। निरोप घेऊन पाऊल बाहेर टाकताना एका डोळ्याला आनंद आहे तर दुसऱ्या डोळ्याला अश्रू आहे। आजपर्यंत घरट्यातच होतो तुमच्या, आता घरट्यातून उडून जाणार। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्याच ज्ञानाचे मंदिर हे। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्याच ज्ञानाचे मंदिर हे। येथील शिक्षकांनी आम्हाला खूप सुंदर असा आकार दिला। प्रथम सर्व शिक्षकांना अभिवादन। आमच्या गुरुजनांसाठी एक कविता म्हणू इच्छिते। हमारे गुरुओं ने हमें जीना सिखाया, हमारे गुरुओं ने हमें जीना सिखाया, ना सिर्फ जीना सिखाया बल्कि हमारी पहचान खुद से कराई। ना सिर्फ जीना सिखाया बल्कि हमारी पहचान खुद से कराई। हमेशा दिखाया सिर्फ सच्चा मार्ग, उन सच्चे मार्गों ने आज हमें बोलने के काबिल बनाया। हार कर भी जीत जाने का जज्बा हमें सिखाया, हार कर भी जीत जाने का जज्बा हमें सिखाया। मित्रांनो, आज जर सरांचा खडू फळ्यावर फिरला नसता तर मला नाही वाटत की ABCD आणि 12 खडीचा अर्थ आपल्याला कळाला असता। येथील शिक्षकांनी आपल्याला फक्त ज्ञान देण्याचं काम केलं नाही, तर सर्वांग सुंदर बनवण्याचे अतोनात प्रयत्न केले। या सर्व शिक्षकांनी आपल्याला आदर्श मैत्रिणी, आदर्श संस्कार, आदर्श विचार हे सर्व काही दिले। पण आता अशी गत झाली आहे, देणाऱ्याचे हात हजारो आहेत पण आपली झोली दुबली आहे। निसर्गाला जसा रंग हवा असतो तसा फुलांना
फुलांना जसा गंध हवा असतो, निसर्गाला जसा रंग हवा असतो, फुलांना जसा गंध हवा असतो, तसंच आम्हा सर्व विद्यार्थ्यांना फक्त तुम्हा शिक्षकांचा हात हवा असतो, तुम्हा शिक्षकांचा हात हवा असतो. 10वीच्या निरोप समारंभासाठी जमलो आहोत. या दिवशी केवळ मीच नव्हे तर आपण सर्वच जण भाऊक होतो. सहवास सुटला तरी सोबत सुटत नाही, सहवास सुटला तरी सोबत सुटत नाही. नुसतं निरोप दिल्याने कधी नातं तुटत नाही, कधी नातं तुटत नाही. काही वर्षापूर्वी या शाळेत माझे आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन एक सुंदर मडकं घडवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकाने आम्हाला घडवले, आमच्यावर उत्तम संस्कार केले. प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले, आमच्या जीवनाला सुरेख असा आकार दिला. काही वेळ प्रसंगी त्यांनी आमचा दंगा, मस्ती, चिवचिवाटही सहन केला. आमच्या या शाळेत ज्ञानाचे मंदिर आहे. या मंदिराने आम्हाला छंद जोपासायला शिकवले. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधू एकता अनेक गोष्टी शिकवल्या. शेवटी एकच म्हणेन, घेताना निरोप शाळेचा आले भरून या डोळे, घेताना निरोप शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बंदे स्मरणाच्या पुस्तकातील पाणी, स्मरणाच्या पुस्तकातील. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव भक्ती. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभात सहभागी झालो आहोत. आजचा हा दिवस फक्त माझ्यासाठीच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी भावूक दिवस आहे. निरोपाचा क्षण जणू हलव्या त्या फुलांचा, निरोपाचा क्षण जणू हलव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा दुःखाचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा दुःखाचा. काही वर्षांपूर्वी मी या शाळेत प्रवेश घेतला होता. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो, त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले आहे. सर्व शिक्षकांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवले. ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे. या मंदिरात आम्ही सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, मोठ्यांचा आदर, सहकार्य इत्यादी गोष्टी शिकलो. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून याडवले, घेताना निरोप शाळेचा आले भरून याडवले. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, स्मरणाच्या पुस्तकातील पाने. या शाळेने आम्हाला खूप काही शिकवले आहे. या शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी नक्कीच या शाळेचा अभिमान असणार आहे. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. राज सरांना या ठिकाणी आपण बोलावलं त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या दिवसाचं औचित्य साधून तुम्हाला एक मी संदेश या ठिकाणी देणार आहे. आज आपल्या पुढे जे व्यक्तिमत्व आलेलं आहे त्यांचे शिक्षण जर आपण पाहिलं तर मागाशी मोगळे सर बोलत होते आणि मी ऐकत होते. खरंच सर मला आमच्या या शाळेकडून सर्वांकडून एक मानाचा मी या ठिकाणी मुजरा करतो. सरांच्या बाबतीत मी काय बोलतो एक लक्षात ठेवा. सर पण या शहापूर तालुक्यातील वेवली गावचे, म्हणजे वेवली एक काय शहर नाही आहे, काय कुठलं गाव आहे, खेडं गाव आहे आपल्याच गावांसारखं. परंतु आज ते मुंबई या ठिकाणी वडाळा या ठिकाणी ताडदेव या ठिकाणी कार्यरत आहे. तर सर आम्हाला खूप अभिमान वाटला आज तुमचे सर्व शिक्षणाचे सगळ्या डिग्र्या वगैरे बघून. आज आम्हाला तुम्हाला ऐकायचं, आम्ही काही जास्त बोलणार नाही. पण मी नेहमी म्हणत आलो एज्युकेशन इज अ मॅजिक. कारण शिक्षण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमची सगळी जीवनशैली, तुमचं सगळं जीवनमान बदलून टाकतं, एक जादू तुमच्या जीवनामध्ये घडवतं. आणि म्हणून प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे. आज या ठिकाणीच शपथ घ्यायची आपल्याला. जेव्हा माणूस शाळेमध्ये असतो तेव्हा व्यवस्थित असतो सगळ्या गोष्टींमध्ये. जेव्हा आपण बाहेर पडतो शाळेच्या, कॉलेज जीवनामध्ये जातो किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला मित्र मैत्रिणी भेटत असतात. आणि म्हणून संगती चांगल्याबरोबर जर तुम्ही केली तर नक्कीच तुम्ही शिक्षण चांगल्या पद्धतीचं घेऊ शकता. आणि जर संगत तुटली तुमची तर सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यभराच्या चुकतील, यामध्ये काही शंका नाही. म्हणून व्यसनाधीन व्हायचं नाही. हा माझा पहिला तुम्हाला या ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला सांगतो. आणि व्यसनाधीन जर तुम्ही झाली तर तुमची जिंदगी सगळी बरबाद होऊन जाईल. शिक्षण बाजूला, सगळ्या गोष्टी बाजूला. आणि म्हणून आता आपल्याकडे एकच आम्ही पुढे राज सरांना ठेवायचं. राज सर एवढा मला त्यांचा काय बॅकग्राऊंड एवढा काही माहिती नाही का परिस्थिती कुठल्या परिस्थितीमधून शिकले. तर सरांच्या मते अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून सरांनी शिक्षण घेतलेलं आहे. तसंच आपण सगळे या खेडेगावातील विद्यार्थी आहोत. आपली काय परिस्थिती काय एवढं काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगची नाही आहे. जेमतेम आपण कसं तरी शिक्षण घेत असतो.
पण त्यावेळची परिस्थिती 20 वर्षापूर्वीची आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्हाला आता तुमच्या मागणीनुसार सगळे काही मिळतं, तर तुम्ही मेहनत घ्यायला कुठेतरी कमी पडता. सो तुम्ही नक्कीच अभ्यास कराल. आणि सर जाता जाता तुम्हाला एकच मी सांगेन तर अतिशय गोड मुलं आमची. आधी रामसर या ठिकाणी बोलले, जास्त वेळ गेला नाही कारण त्यांनी बरंच काही अतिशय महत्त्वाचं आता जवळजवळ 8-10 मुलींनी या ठिकाणी भाव होऊन सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी भाषणं केली आणि या भाषणामध्ये एकंदरीत त्यांनी सर्व शिक्षकांचं गुण गौरव या ठिकाणी केला आणि या सर्व गोष्टीचं नियोजन जे आहे त्या नियोजनाबाबतीत सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं श्रेय जातं मोगरे सरांकडे. कालपासून मोगरे सर तुमच्यामध्ये हा कार्यक्रम कशा प्रकारे यशस्वी व्हावा यासाठी खूप प्रयत्न करत आहेत आणि तो मोठा यशस्वी करण्यासाठी त्यांचं श्रेय महत्त्वाचं आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आता तुम्ही जी भाषणं केली त्या भाषणामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही मातीचा गोळा होतो, तुम्ही असे संस्कार केले, तसे संस्कार केले. आता या संस्कारामधून तुम्ही पुढील जे तुमच्याकडचं उज्ज्वल भविष्य आहे ते उज्ज्वल भविष्य यशस्वी करण्याकरता आपण काय केलं पाहिजे याबाबतीत सरांनी महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी गुणविशेष सांगितलं. त्याच्यापैकीच मी तुम्हाला या ठिकाणी 1-2-3 गुणविशेष सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे स्वयंशिस्त. स्वतःला जर शिस्त लावली ना तर बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपण बऱ्याच प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात तुम्ही तुमच्या सर्व वेळापत्रक करायचं आणि नियोजन करायचं आणि त्याप्रमाणे. दुसरी गोष्ट म्हणजे संयमी. तुम्हाला जर समजा कोणी काही एकदम बोलला तर लगेच काय येतो राग येतो. म्हणून तुम्ही कोणाशी बोलताना, वागताना, चालताना, उठताना आपण संयमी असतो. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये संघर्ष करायचा. त्याचप्रमाणे त्यामधून निर्णय क्षमता हा सुद्धा गुण महत्त्वाचा आहे की चांगलं काय आणि वाईट काय यामधून चांगल्या गोष्टींमध्ये आपल्यामध्ये निर्णय क्षमता असते. यशाची पंचसूत्री सरांनी आपल्या शब्दातून व्यक्त केली. बोलवण्यापूर्वी सरांचा आणि माझा तसा काहीच परिचय नाही. बाकीच्या शिक्षकांना पण आश्चर्य वाटलं, अरे ज्या माणसाशी आपला परिचय नाही त्या माणसाला आपण आपल्या कार्यक्रमाला कसं काय बोलवतो. तर सरांबद्दल मी माझ्या मित्रांकडून जे त्यांच्या गावाला प्राथमिक शिक्षक आहेत त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. बऱ्याच वर्षांपूर्वी सरांना PhD मिळाली. त्याचा एक बॅनर ST महामंडळाच्या त्या एरियामध्ये लावला होता. केवळ तेवढे एक मी ऐकून होतो आणि त्या दिवसापासून सरांबद्दल मला भेटण्याची प्रचंड उत्सुकता होती. कमालीचा सर आपल्याबद्दलचा आदर होता आणि हा आदरच तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला. तर आज आपण ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, मुख्य आकर्षण सन्माननीय डॉक्टर राज सोष्टे सर या. शहापूर एज्युकेशन सोसायटीचे किसन हायस्कूल नडगाव आयोजित निरोप समारंभ. मुख्याध्यापिका आदरणीय जाधव मॅडम, आदरणीय तायडे सर, सागरे सर, मोगरे सर आणि आदरणीय शिक्षण मंडळी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मोगरे सरांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि प्रथम दर्शनीच मी त्यांना होकार दिला.
त्याच्या पाठीमागचं एक कारण म्हणजे जरी मी 1999 पासून शिक्षणासाठी माझ्या गावापासून दूर गेलो, पण त्यानंतर मी ह्या तालुक्याच्या आणि माझ्या गावाची जी नाळ आहे ती अजूनही टिकून आहे. आणि शहापूर तालुक्यातून प्रत्येक शाळा, प्रत्येक गाव हे माझं आहे, हे माझं आपलंच आहे आणि ते नेहमी राहील. या एक आकर्षणामुळे मी तुमच्या शाळेमध्ये मी प्रमुख पाहुणा म्हणून आलो. निरोप समारंभाला म्हणजे तुम्ही शाळेला निरोप देताय असं नव्हे, फक्त एवढंच होणार आहे की काही कालावधीसाठी तुम्ही तुमच्या नवीन अभ्यासक्रमासाठी इतर ठिकाणी तुम्ही जाणार आहात. तर आज तुम्ही भावूक, इमोशनल जास्त आहात. मी बघितलं तुमच्याकडे सगळ्यांकडे आणि त्यामुळे मी सुद्धा इमोशनल झालो. माझ्या शाळेचा जेव्हा 10वीचा माझा निरोप समारंभ झाला, निरोप समारंभ झाल्यानंतर मी माझ्या शाळेमध्ये संपूर्ण माझ्या क्लासरूमच्या भिंतीला समस्त हात लावून, संपूर्ण शाळा फिरून त्यानंतर मी माझ्या घरी गेलो. की माझ्या मनामध्ये एक इच्छा होती, अशी होती की कधी मी परत या शाळेमध्ये परत येणार, कोणत्या कारणाने येणार. आणि त्यानंतर तब्बल 15 ते 20 वर्षानंतर मला पुन्हा माझ्या शाळेने मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं. म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये मी जे काय केलं आणि अजूनही करत आहे, माझा बायोडेटा 150 पानांचा आहे विद्यार्थी. आणि त्याच्यापैकी काही शिक्षण त्यांनी मला सांगितलंच नाही आहे, मी सांगितलं ते मुद्दा म्हणून सांगितलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून शिक्षण आहे आणि आजही मी शिक्षण घेत आहे. आय एम अ लास्ट ऑफ LLM स्टुडंट. मी LLM करतोय, शेवटचं वर्ष आहे. म्हणजे मी शिकत आहे, अजूनही शिकतोय आणि पुढे सुद्धा शिकणार आहे. वेळोली हे माझं गाव. घरामध्ये इलेक्ट्रिसिटी नाही, वडील शेतमजूर आणि बऱ्याच गोष्टीची संकट, बऱ्याच गोष्टीचं. इथे कोणत्याही परिस्थितीचं तुम्हाला प्रोजेक्शन करायचं नाही. सांगण्याचा उद्दिष्ट असा की संघर्षातून किंवा कोणत्याही प्रॉब्लेम्समधून आपण कशा गोष्टीने पुढे जाऊ शकतो. 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असल्याची माझी शाळा. 4थीचं शिक्षण पूर्ण झालं माझ्या वेळोली गावामध्ये. त्यानंतर मी वाशीच्या सरस्वती विद्यालयामध्ये जायचो. 6 किलोमीटर आम्हाला रेल्वे ट्रॅकमधून जावं लागत असायचं. ट्रेन कुठून येते, मागून कशी येणार, कसं आपल्याला स्वतःला वाचवायला पाहिजे, छत्री आपण घेऊन चालणं किंवा कसं जाणं, या सगळ्या गोष्टींमधून त्या शाळेमध्ये आम्ही पोसायचो. युनिफॉर्म एकच असायचा, तोही कसा असायचा ते याच्याबद्दल एवढा काही डिटेल्समध्ये आम्ही सांगत नाही तुम्हाला. पायात चप्पल असायची आणि आपल्यापैकी शिक्षक सुद्धा नाही, सगळ्यांनी त्या पद्धतीने ऑफकोर्स त्याच्यामधून गेले असतीलच. पैशाचा अभाव असल्यामुळे मला हॉस्टेलमध्ये राहणं गरजेचं होतं, म्हणून दुसरा पर्यायच नव्हता. बिकॉज इंडिपेंडंट होऊन तुम्ही बघा आणि त्यावेळी तुम्हाला रिअलाईज होईल की पॅरेंट्सचं आपल्या जीवनामध्ये आणि शिक्षकांचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे. आज मी तुमच्यापुढे प्रमुख पाहुणा आहे ते बरोबर आहे, पण ते कशामुळे मी आलो तुमच्यापुढे, तर बिकॉज ऑफ ऑल दिस रिस्पेक्टेड द पीपल, आणि त्यांच्यामुळे मी तुमच्यासमोर आहे. मी जर शिक्षण घेतलं नसतं तर मी आलो असतो का इथे, मला येता आलं असतं का, तुमच्याशी संवाद साधता आलं असतं का? द आन्सर इज नो. बिकॉज आज जे काय मी आहे ते मी माझ्या शिक्षणामुळे, शिक्षकांमुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि माझ्या पॅरेंट्समुळे, आणि त्याच्या पलीकडे म्हणजे, त्याच्याही पलीकडे म्हणजे शहापूर तालुक्यामधून जे मला प्रेम मिळालं, जे इन्स्पिरेशन मिळालं, मला प्रत्येक माणसाकडून इन्स्पिरेशन मिळालं. कारण माझ्या 2 डिग्रीज माझ्या अमेरिकेमधून आहेत, त्या PhDच्या नंतर मी घेतल्या. तर या सगळ्या जो प्रवास आहे, हा प्रवास म्हणजे आजही संघर्ष आहे. प्रॉब्लेम्स कोणाकडे नसतात, सगळ्यांकडे प्रॉब्लेम्स आहेत. आपलं गोल जो आहे ते एम्स, जे आपल्या लाईफमध्ये जे एम्स आहे ते कसे अचीव करता येईल
ते खूप महत्त्वाचं आहे. एम्स म्हणजे काय, गोल्स म्हणजे काय? द गोल्स शुड बी रिअलिस्टिक गोल. म्हणजे आपण आपले ध्येय जे निश्चित करतो, मला एखादा अमेरिकेचा किंवा मला भारताचं पंतप्रधान पद किंवा असं या गोष्टी नाही. आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा महत्त्वाचा गोल म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असते म्हणजे शिक्षण. एक चांगलं शिक्षण घेऊन एखादं चांगलं शिक्षण पण खूप अंडरलाईन करून तुम्ही सांगितलं. चांगलं शिक्षण म्हणजे काय? चांगलं शिक्षण म्हणजे काय की ज्या शिक्षणामुळे 21st सेंचुरीजमध्ये ज्या काय नवीन गोष्टी आल्या त्या गोष्टीला असलेलं अवघड शिक्षण घेणं म्हणजे चांगलं शिक्षण. बरं का? तर चांगल्या शिक्षणाबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्याबरोबर असलेले इथिक्स अँड मोरल व्हॅल्यूज. म्हणजे आपण जात आहोत पण पाठीमागे काय आहे ते सुद्धा बघण्याची खूप गरज आहे. मी नोकरी लागली, मला चांगल्या पद्धतीने मी केलं, पण त्यानंतर मला पाठीमागे बघायचं आहे की जे काय तुम्ही नॉलेज तुम्ही गेन केलं त्यांना ट्रान्समिट करायचं म्हणजे ते सांगणं खूप गरजेचं आहे. आय यूज टू जी आपली केरोसिनची जी बाटली असेल त्याच्यामध्ये केरोसिन टाकून जी वात लावून आम्ही अभ्यास करायचो. ठरलेलं असायचं आई वडिलांचं. कारण शिक्षण हे आपल्यापुरते नसावं म्हणून माझ्याबद्दल लेख सुद्धा आले. मी 7 रस्तामध्ये त्या माटुंग्याच्या गल्लीमध्ये आणि लायब्ररीमध्ये हरवून सरकारच्या गार्डनमध्ये सेंट्रल लायब्ररीच्या पायऱ्यांवर जी मुलं खूप गरीब मुलं असायची की ज्यांना शिकवण्यासाठी कोण नसायचा किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी वेळ नसायचा कारण त्यांना काम करायचं खूप गरज असायची. मग माझं एज्युकेशन केल्याच्या नंतर नोकरी केल्याच्या नंतर मी त्यांना शिकवण्यासाठी मी स्पेशल ट्युशन त्यांचे घ्यायचो. मी त्यांना शिकवायचो कारण मी त्यांच्यामध्ये मला पाहायचो की ज्या वेळेला मुंबईमध्ये गेलो तेव्हा माझ्याबरोबर फक्त माझे वडील आले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाला जेव्हा पहिल्यांदा मी मुंबईमध्ये गेलो तर माझे वडील माझ्याबरोबर होते. देयर इज नो वन बिहाइंड मी. आणि प्रत्येक दिवस त्यांची एक अपेक्षा असायची की माझ्या मुलाने काहीतरी करायला पाहिजे. मग जेव्हा ते असायचे तेव्हा काही अचिव्हमेंट मला मिळाले, काही अवॉर्ड मिळायचे, काही महाविद्यालयामध्ये बोलवायचे, इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जायचो, तिथे मी स्पीकर म्हणून काम केलं. जेव्हा मला काही अवॉर्ड मिळायचे किंवा काही पत्र मिळायची किंवा मी पहिल्यांदा माझ्या आईवडिलांना दाखवायचो. वेदर ते अंडरस्टँड ऑर नॉट. माझ्या वडिलांना खूप चांगल्या पद्धतीने त्यावेळी ते PSC होते. क्लास असतात ते आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात. पण आपण काय करतो की SSC आणि 12th या 2 गोष्टीला आपण जास्त इम्पॉर्टन्स देतो बिकॉज त्यामधून आपल्याला बऱ्याच अशा स्ट्रीम्समध्ये आपल्याला जायला मिळतं. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आले 2020 आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही स्किल्स जे काही कोर्सेस तुम्हाला घ्यायचे आहेत ते त्याच्यामध्ये तुम्ही अवगत करणारच आहात, नो डाऊट ॲट ऑल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं शिक्षण घेणं. ते मी पुन्हा उल्लेख करतो असा याच्यासाठी की तुम्ही असं शिक्षण घ्या की त्याचा खरोखरच आत्ताच्या 21st सेंचुरीला आणि आत्ताच्या ह्या सराउंडिंगमध्ये मार्केट्समध्ये ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्यानुसार शिक्षण घेऊन पहिल्यांदा नोकरी करणं किंवा स्वतःचा प्रोफेशनल कोर्स करणं हे खूप गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही शिक्षण घ्या. तुमच्यामध्ये एक जिद्द असली पाहिजे, एक चिकाटी असली पाहिजे. त्यानंतर तुम्ही सगळ्या ह्या गोष्टीवर मात करा. इंग्लिश लँग्वेज हा सगळ्यात मोठा असलेला प्रॉब्लेम्स आपल्या वर्नाक्युलर मीडियम स्टुडंटमध्ये असतो. यू नो, मी इंग्रजी भाषेचं शिक्षण कसं घेतलं? मी हॉस्टेलमध्ये असताना फ्री फ्रेंच जर्नल 1 रुपयाला मिळायचं. ती 1 कॉपी मी हॉस्टेलमध्ये असताना घ्यायचो आणि नंतर मी ती 1 न्यूजपेपरची कॉपी मी पूर्ण आठवडाभर वाचायचो. आणि माझ्याबरोबर असलेली माझ्या वाकचौरे सरांनी दिलेली मला डिक्शनरीची मला गिफ्ट दिलेली डिक्शनरी होती, ती आजही माझ्यापुढे आहे. ते जेव्हा मी वाचायचो त्यावेळेला जेव्हा मला इंग्रजी शब्द अडथळायचे किंवा मला समजायचे नसत तर ते मी त्या डिक्शनरी बघून अंडरलाईन करून मी चांगल्या पद्धतीने त्याचा कसा वापर केला जाईल आपल्या दैनंदिन लँग्वेजमध्ये हे सगळी गोष्टी मी करत बसायचो. मी स्वतःशीच बोलायचो. कधी कधी माझा मेट बोलायचा, अरे तू स्वतःबरोबरच बोलतो न बोलू नाही, प्रॅक्टिसिंग कसं बोललं पाहिजे. मी माझ्या व्यवहारामध्ये वापरायचो ती लँग्वेज. आणि एकंदरीत असं आलं की त्याच इंग्रजी भाषेमध्ये मी माझी 14 पुस्तके प्रकाशित केली. आणि ती 12 पुस्तके जी आहेत ती
FY BCom पासून ते PG पर्यंत अकाउंटची याच्यामधून ऑडिटिंग, अकाउंट्स, फायनान्स, फायनान्शियल मॅनेजमेंट ही पुस्तकं तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. पुढे तुम्हाला येतीलच. रिसर्च केलं, त्याच्यानंतर माझ्या स्वतःच्याच नावाने मी पॅटर्न्स तयार केले. त्याच्यातली एक इंटरनॅशनल पॅटर्न आहे आणि एक नॅशनल पॅटर्न केला. 115 रिसर्च पेपर मी पब्लिश केले इंग्लिश लँग्वेजमध्ये. नियर अबाउट 500 स्टुडंट्सला मी गाईड केलं, PG स्टुडंट रिसर्च प्रोजेक्टमध्ये. आता सध्यांता 8 स्टुडंट माझे PhDचे आहेत. त्यापैकी 2 ऑलरेडी PhD अवॉर्डेड आहेत आणि एक आता सबमिट करतोय. त्यानंतर नुसता PhDवर मी थांबलो का? नाही. ते बोला दिस इज नॉट माय फायनल डेस्टिनेशन. PhD इज नॉट माय फायनल डेस्टिनेशन. हे माझं पूर्ण शिक्षण झालं असं नव्हे. देन आय गो फॉर डिलीट. PhDच्या नंतर आलेली डिलीट, द डॉक्टर ऑफ लेटर्स. त्यामध्ये सुद्धा त्याची अशी क्रायटेरिया आहे त्या डिलीटसाठी की त्यासाठी तुम्हाला सोशल कॉज म्हणून काम करावं लागतं. दॅट इज द फर्स्ट क्रायटेरिया. सेकंड क्रायटेरिया, तुम्हाला फॉरेन युनिव्हर्सिटीच्या 2 प्राध्यापक, इमिनेंट प्रोफेसर करून तुम्हाला रिकमेंडेशन घ्यावं लागतं. हा त्याचा सेकंड क्रायटेरिया. आणि थर्ड क्रायटेरिया, तुम्हाला तुमचं संशोधन एक प्रोजेक्ट तुम्हाला सबमिट करावं लागतं. या 3 क्रायटेरियामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं टाईम मॅनेजमेंट. तुम्ही टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित केला तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात. शाळेमध्ये ऑफकोर्स तुमच्या ज्या भावना आहेत या शाळेमध्ये असलेल्या, पण तुम्ही या शाळेचं नाव अजून चांगल्या पद्धतीने मोठं करू शकता. आज आमचे शिक्षक, टीचर्स आवर्जून माझं नाव घेतलं जातं, सांगितलं जातं. आणि शाळेला तुम्ही कसं मोठं करता? तुमच्या शिक्षणाने. कारण शाळा तीच आहे की तिथूनच तुमचा उगम, एज्युकेशनचा उगम कुठून झाला? त्या शाळेमधून, त्या शिक्षकामुळे तुम्ही आतापर्यंत पोचणार, पुढेही पोचणार तुम्ही. तर किसान हायस्कूल हे नाव सगळीकडे पोचलं पाहिजे. माझ्या CV मध्ये पहिल्या 2 ओळी लिहिलेल्या आहेत. माझ्या 150च्या CV मध्ये माझ्या पहिल्या 2 ओळी अशा लिहिलेल्या आहेत. अँड द कमिंग फ्रॉम दी रुरल विलेज वेडोली फ्रॉम शहापूर तालुका. आणि माझ्या CV मध्ये पहिलं असलेलं, माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये असलेलं SSCचं पहिलं नाव सरस्वती विद्या मंदिर आणि माझी जिल्हा परिषद शाळा वेळोली. हे नाव मी आवर्जून घेतलं जातं का माझ्या शिक्षणाचा उगम तिथनं आहे. मी आज जे घडलो त्या शिक्षकामुळे. तुमच्याही शाळेची नाळ ही जोडलेली आहे, घट्ट आहे. ती तुम्हाला नेहमी तुमच्या मनामध्ये राहील. आणि कधी आताच एक तुमच्या मनामध्ये एक एम्स, तुमच्या मनामध्ये एक असं एक गोल तुम्ही ठेवा. तेही असं ठेवून द्या, ठरवा की मलाही माझ्या शाळेचं नाव खूप उंच करायचं आहे, खूप उंच करायचं आहे. मी जास्त तुमच्यासाठी काय बोलत नाही आताचा वेळाच्या मर्यादा असल्यामुळे. बऱ्याच गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, जे काय सारांश मी तुमच्यासाठी सांगितलं. आणि मला अपेक्षा आहे तुम्ही चांगली बोला, गोड बोला, की पुढे तुम्ही याच्यातला ॲटलिस्ट 1% यू कीप इन माइंड की मला चांगलं ह्युमन बिईंग व्हायचं, एक मनुष्य चांगला व्हायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. हे जर मनामध्ये जरी ठरवलं तर यू विल अचीव द ग्रेटेस्ट वन. दॅट मीन्स 50% तुमचं गोल तुम्ही अचीव केलं असं होईल. एक चांगलं मनुष्य, एक चांगला एक मनुष्य म्हणून. मला तुमच्यामध्ये इंटरॅक्ट करायला मिळालं. मला तुमच्यामध्ये मी तुम्हाला बघितलं आणि खूप आनंद झाला. त्यासाठी मी सगळ्यांचे ऋणी आहे, सगळ्या शिक्षक वृंदावांचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला ऐकून तुम्ही घेतलं त्याच्यामध्ये तुमचं आभारी आहे. थँक्यू सो मच. ग्रामीण भागातला एक विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि हे पोचत असताना त्याचा एकूण शैक्षणिक प्रवास कसा आहे हा सरांनी आपल्यासमोर थोडक्यात उलगडला. मला खात्री आहे की आपण सरांनी जे काही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं
त्यातून निश्चितपणे प्रेरणा घ्याल आणि खरं त्यांना बोलवण्याचा आपला हेतूसुद्धा नेमका तोच होता. पर्यंत ज्या ज्या काही त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्याचं सार आणि आपल्या व्यासपीठावरील आदरणीय व्यक्तींनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्याशी संबंधित एक छोटीशी गोष्ट. आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं, आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं जणू पाखरू झालं. आकाशी भरारी घ्यायची कशी शिकवलं गेलं, आकाशी भरारी घ्यायची कशी शिकवलं गेलं आणि ज्ञानाच्या चौका चौकातून आम्हाला मिरवलं गेलं. तो चौक पाहण्याची पुन्हा आम्हा सळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. नकोशी ती जिव्हारी तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. या भावना तुमच्या आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील विराजमान सर्व अतिथीगण, आज आपण 10वीचा निरोप समारंभ याच्यासाठी जमला आहात आणि सरांनी जे काही पाहुणे बोलवले त्यांची निवड अगदी खास आजच्या कार्यक्रमासाठी. सरांचं जे बालपण पाहिलं आणि शिक्षण, बापरे त्या डिग्र्या एवढ्या होत्या मलाच समजल्या नाहीत. म्हणजे सर सांगत होते, ऐकत होतो, टाळ्या कधी वाजवायच्या, बराच वेळ घेतला. म्हणजे एवढ्या त्या डिग्र्या, एवढं ते शिक्षण कठीण आहे. तर मी म्हणेन की सर, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आपण ठेवून पुढे पावलं टाकत आहात. बस सरांचे खूप खूप आभार, मुलांचेही खूप आभार. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. कमी मार्क्स पडले तरी घाबरू नका आणि वेगळा निर्णय घेऊ नका जो आता सध्या तुमच्या अनुभवात आहे. असला काही निर्णय घेऊ नका. त्या खुर्च्यांची खरेदी होईल आणि पुन्हा एकदा आपल्या इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलच्या दिवशी बोलून आपण त्या खुर्च्या सन्मानाने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मोरे मॅडम यांच्या स्वाधीन करणार आहोत. यानंतर आभार प्रदर्शन. हरवलेला नातेवाईक त्याची कंप्लेंट देण्यासाठी मी शहापूरच्या पोलीस स्टेशनला गेलो. आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आपण नेहमीप्रमाणेच प्रत्येकाला विचारतो ना, काय काम काढलं. पोलीस स्टेशनला माणूस सहजासहजी जात नाही. काहीतरी कोणाची तक्रार असते, कोणीतरी अडचणीत असतो आणि त्या ठिकाणी गेलेला असतो. तर ती कंप्लेंट नोंदवायला मला वाटलं की खरंच 5-10 मिनिटात काम होऊन जाईल. पण तब्बल 2.5 ते 3 तास लागले आणि या 3 तासामध्ये आपल्या शाळेची एक विद्यार्थिनी मला त्या ठिकाणी भेटली. मी तिचं नाव सांगणं थोडंसं टाळतो, पण मला नेमकं तुम्हाला काय सांगायचं ते कळेलच. एकदम घाबरागोबरा चेहरा आणि आल्याच ती त्या ठाणे अंमलदारांना सांगते की सर माझी NC घ्या. आता NC म्हणजे काय तुम्हाला माहीत नसेल, नंतर तुम्ही त्याचा अर्थ शोधा. थोडक्यात एक छोटीशी तक्रार. आता ते पोलिसांना आम्ही आमचं म्हणणं सांगत असताना ती मध्येच येऊन बोलणं काही आवडलं नाही. ते ओरडले, थांब जरा. ती पुन्हा न थांबता म्हणाली की मी याच्या अगोदर पण एक NC दिलेली आहे, पण तुम्ही पोलीस कोणीही माझ्या घरापर्यंत आले नाहीत, म्हणून ही दुसरी मी NC नोंदवायला आलेली आहे. त्या पोलिसांनी चटकन विचारलं, NC कोणाविरोधात आहे. तर तिने सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या विरोधात आहे आणि एवढं बोलून तिला थांबवण्यात आलं. आमची कंप्लेंट नोंदवत असतानाच मी थोडा वेळ बाहेर आलो. तिला खूप असं अपराध्यासारखं वाटलं माझ्यासमोर ते सांगत असताना. आणि मग मला वाटलं की हिच्याशी थोडासा आपण संवाद साधूया आणि हिला काही मार्गदर्शन करता आलं किंवा एखादा प्रेमाचा सल्ला देता आला तर देऊया, जेणेकरून हा विषय लवकर तिथे संपेल. आणि मग माझ्या लक्षात आलं की काही दिवसांपूर्वीच तिने लव्ह मॅरेज केलेलं आहे. माहेरचे दरवाजे बंद आहेत. जिथे कुठे ते लग्न करून गेले तिथे तिचा नवरा आणि बाकी तिची सासरची मंडळी तिला काही समजून घेत नाहीत. प्रचंड पश्चाताप. म्हणजे सगळं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे काही दिवसांनी आत्महत्या तर करणार नाही ना. म्हणून मी तिला समजून सांगितलं आणि मग एकच तिला आठवण करून दिली की यासाठीच आयुष्यातले पुढचे जे निर्णय आहेत ते आपण आपल्या आईवडिलांना विचारून आणि आपल्या शिक्षकांचा सल्ला घेऊन घेतले पाहिजेत. नाहीतर आपल्यावर ही वेळ येईल. तर मला वाटतं तुम्ही
सरांनी सांगितल्याप्रमाणे आयुष्यातील पुढचे जे काही निर्णय असतील ते घेताना आपले आई वडील आणि आपले शिक्षक यांचा सल्ला घ्याल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या आभार प्रदर्शनाकडे येतो. सन्माननीय मोरे मॅडम यांनी परवानगी दिली त्याबद्दल सर्वप्रथम इयत्ता 10वीच्या वर्गाकडून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचनंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर राज सोष्टे सर यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ दिला आणि त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले. आपला एक ग्रामीण भागातला आतापर्यंतचा प्रवास आपल्यासमोर मांडला त्याबद्दल सरांचे सुद्धा शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाची वेळ 11 होती पण कार्यक्रम सुरू व्हायला जवळजवळ 11:30 वाजले सर ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे. त्यामुळे तुमचा आणि बाकी माझ्या सहकारी शिक्षकांचा जो विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं सुंदर असं फलकलेखन व्यापारी सरांनी सकाळी वेळ काढून केलं त्याबद्दल व्यापारी सरांचे सुद्धा इयत्ता 10वीच्या वर्गाकडून मनपूर्वक आभार. तसेच आजचा महिना अखेर असून सुद्धा इयत्ता 9वीच्या काही विद्यार्थ्यांना अनिच्छेने इच्छा नसताना सुद्धा या ठिकाणी थांबावं लागलं आणि आज लाईट नसल्याने कुठल्याही प्रकारची साऊंड सिस्टीम नसताना सुद्धा आपण सगळेजण देवासारखे शांत बसला त्याबद्दल इयत्ता 9वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी इयत्ता 10वीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. 10वीचे सर्व विद्यार्थी छानपैकी तयार करून आलात. आपण पण कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल व्यक्तिशः माझ्याकडून तुमच्या सुद्धा सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आजचा हा उशिराने सुरू झालेला आणि थोडासा लांबलेला कार्यक्रम संपला असं मी सन्माननीय अध्यक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.